नमस्कार, शुभ प्रभात. काय चाललंय मग? कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे, तुम्ही पण मजेत असाल असं मी समजतेच. आणि असालच हो मजेत. मजेत राहावंच लागणार आहे, आनंदी राहावंच लागणार आहे, मजेत राहावंच लागणार आहे. आणि हॅप्पी जगणं ही काळाची गरज बनली बरं का. तुम्ही म्हणसाल हॅप्पी जगणं ही काळाची गरज का? हो, आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं ही गरजच बनलेली आहे. कारण आपण हॅप्पी तर मन हॅप्पी, मन हॅप्पी तर तब्येत निरोगी. दीर्घायुष्य आपल्याला जर वाचायचं झालं तर आपल्याला हॅप्पी राहावं लागणार आहे. मग हॅप्पी राहणं अवघड आहे का हो? नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणं अवघड नाही. छोट्या छोट्या गोष्टीत मनाला रमवणं अवघड नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टीत आपण समावून स्वतःला घेणं. आता आपल्याला स्वतःला कसं समावून घ्यायचं हेच खूप अवघड प्रश्न खूप जणाला पडलेला असते. पण तो प्रश्न अवघड आहे का हो? अजिबात नाही. काय करायचं आहे माहिती आहे का? स्वतःला जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला गुंतवायचं असेल तर काय करावं लागणार आहे? एखाद्या गोष्टीचा छंद बनवावा लागणार आहे. मग ते तुमचं करिअर असू द्या, तुमचं आता महिला मंडळीचे घरकामं असू द्या, साफसफाई असू द्या, तुमचं कलाकौशल्य असू द्या, कुठल्याही एका छंदामध्ये एका गोष्टीचा छंद लावून त्याच्यात आपण जर सतत बिझी राहिलं तर आपलं मन रमेल त्याच्यात. आणि आपल्याला एकच जादू करायची आहे की आपल्या मनाला रमवायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या आनंदामध्ये मनाला रमवता आलं पाहिजे. आणि मनाला रमवणं अवघड आहे का हो? अजिबात अवघड नाही. मनाला रमवाच, पण ते कसं रमवायचं? आता हा मोठा प्रश्न आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला फोनवर बोला, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत काम करा, आपल्या आवडत्या व्यक्तीला घरी बोलवा, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या घरी जा. मग आता त्या आवडता व्यक्ती कोण असेल हो? आपली प्रिय लाडकी कोण? मैत्रीण. तिच्यासोबत दिवसातून एक वेळेस तरी तिला कॉल करायचा. दिवसातून एक वेळेस तरी गावात असल, गल्लीत असल, आजूबाजूला असल तर तिला भेटायचं. कोणता तरी बहाणा करून तिच्यासोबत भेट घडवून आणायचीच. भेट शक्य नसेल, बाहेर गावी असेल तर कॉलवर बोला. म्हणजे ह्या गोष्टी कशासाठी करायच्या? मनाला आनंद मिळण्यासाठी. आणि मनाला आनंद मिळणं ही लई छोटी गोष्ट आहे. सहज होऊ शकते अशी गोष्ट आहे. पण त्याला आपण सहजली घेतच नाही. आपल्याला फोनवर बोलायसाठी किती वेळ लागेल हो? 2 मिनटं, 5 मिनटं. पण 2 मिनटं, 5 मिनटं जर आपण फोनवर आपल्या प्रिय मैत्रिणीला बोललो तर काय होईल हो? आपल्या दिमागामध्ये जे ट्रस्ट असते, जे आपल्या दिमागामध्ये टेन्शन असते ते फ्री होणार आणि आपलं मन आनंदी होणार. मन ही नाजूक, न दिसणारी, न गवसणारी गोष्ट आहे. आणि त्या नाजूक मनाला आपल्याला जपायचंय, ठेवायचंय आनंदात. तर ते मन काय हळवं आहे. कोणी थोडं बोललं तरी दुखतं, थोडं भांडलं तरी दुखतो. आणि थोडं 2 शब्द प्रेमानं बोलले तर ते मन फुलासारखं बहरतं, फुलतं. म्हणून काय करायचं माहिती आहे का? मनाची जास्त काळजी घ्यायची बरं का. तुम्हाला वाटत असेल की मन हे तुम्ही एवढं सहज घेऊ नका की मन हे साधं सिंपल आहे. मन हे साधं सिंपल नाही. मनच ह्या शरीराच्या पूर्ण जर केंद्रबिंदू, मेन केंद्रबिंदू जर कोण असेल तर तुमचं मन. मग तुमच्या मनासाठी काय करावं लागणार आहे? त्या मनाला, त्या मनासारखं, त्या मनाचं वागावं लागणार आहे. मग कोणाकोणाला काय होतं माहिती आहे का? बाहेर फिरायला गेल्यानं आनंद मिळतो. कोणाकोणाला देवदर्शन केला गेल्यानं आनंद मिळतो. कोणाकोणाला भक्तीमध्ये रममाण झाल्यानं आवडतं. कोणाला घरकामं करण्यात आवडतं, कोणाला जॉब करणं आवडतं, कोणाला काय काय आवडतं. त्या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. आणि डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल
तर ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करायला अजिबात विसरायचंच नाही. तर डाकेताई चॅनलला सबस्क्रायबर व्हायचे.